ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. फोटोमध्ये संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय दीना पाटील. शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मांसोबत फोटो. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल. 2003 मध्ये राजकीय वैमनस्यातून पवनराजेंची हत्या. आजच्या निकालानंतर ओमराजे पक्षांतराचा निर्णय घेणार का, याकडे लक्ष. मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा. राज ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन. उद्धव ठाकरेंकडून हिंसाचाराचे सूचक आदेश. शिवसैनिक पेटलेले आहेत, ठाकरेंचं वक्तव्य. कुत्रे भुंकले म्हणून वाघ शिकार सोडत नाही. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर प्रतिहल्ला. ऑपरेशन टायगर सुरूच ठेवण्याचे दिले संकेत. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता ठाकरेंनी फेटाळली. उद्धव म्हणाले, भाजपात शिंदेंमध्ये विलीन होईल. शिवसेना फोडणाऱ्यांच्या सोबत उद्धव ठाकरे. शिंदेंचा ठाकरेंबरोबर पवारांवर सुद्धा निशाणा. मी पद सोडायला तयार. ठाकरेंचे पुन्हा निवृत्तीचे संकेत. मर्सिडीज घेऊन पद वाटत नाही. एकनाथ शिंदेंनी सुनावलं. निवडणूक जिंकायला सैन्य घुसवण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवा. ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सल्ला. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सत्तेच्या राजकारणात ठाकरेंचे उमेदवार पळपुटे निघाले. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. शिंदेंच्या शिलेदारांकडून राऊतांवर शब्दबाण. राऊतांचे दावे केवळ शब्दाचे बुडबुडे. शिवसेनेचा दावा. बेस्टच्या संपाचा आज दुसरा दिवस. संप सुरूच ठेवण्याचे संकेत. विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप. नीट फेरपरीक्षेमध्ये सुद्धा एनटीएचा ढिसाळ कारभार सुरूच. नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीतलं परीक्षा केंद्र. अधिकाऱ्यांनी तांत्रिक चूक झाल्याचं केलं मान्य. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 15% पाणी कपात. पवना धरणामध्ये फक्त 20% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांनो पाणी जपून वापरा, मनपाचं आवाहन. भिवंडीतल्या शोरमा पिझ्झा खाल्ल्यामुळे विषबाधा प्रकरण. विषबाधा झालेल्यांची संख्या आता 80 वर. चिकन शोरमा, पिझ्झा, फालुदा खाल्ल्यानं तब्येत बिघडली. नाफेडकडून पुन्हा कांद्याला भाववाढ. क्विंटल मागे 80 रुपयांची भाववाढ. आजपासून किमान हमी खरेदी दर 1730 रुपये प्रति क्विंटल. डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया मेलोनींमध्ये शाब्दिक युद्ध. मेलोनींनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी विनवणी केली. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर मेलोनी भडकल्या. आज टीम इंडिया अफगाणिस्तानमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना. चेन्नईत रंगणार लढत.